अगं आई, वहिनीला सांग की उद्या ऑफिसला सुट्टी घे. माझ्या घरात उद्या मी माझ्या काही मैत्रिणींना बोलवलं आहे. वहिनी आली तर मला मदत मिळेल आणि तसंही मला माझ्या मैत्रिणीसोबत बसावं लागेल. मग स्वयंपाकघर कोण सांभाळणार? रमाताई म्हणाल्या, राशी उद्या ऑफिसला सुट्टी घेईल अजून काय? राशीने घरात पाऊल ठेवताच आई आणि मुलीच्या गोष्टी ऐकल्या. राशी नुकतीच ऑफिसमधून घरी आली होती. तेव्हा तिने पाहिले की घरात सर्वजण समोसा आस्वाद घेत गप्पागोष्टी करत होते. पण राशीला पाहता सर्वजण अगदी शांत झाले. सासू म्हणाल्या, राशी आलीस तू? जा पटकन हातपाय धुवून घे आणि रात्रीचा स्वयंपाक बनवण्याची तयारी कर. तू दररोज ऑफिसवरून इतक्या उशिरा येतेस, त्यामुळे आम्हाला बाहेरून काही ना काही मागून खावं लागतं. आणि बघ, आज समोसे मागवले. अगं, भूक शांत बसणार आहे का? तुझी नणंद संजनाला तिच्या घरी परत जायचं आहे. यामुळे जरा लवकर स्वयंपाक तयार कर. आणि हो, चहाचा आस्वाद घेत बसू नकोस. आधी कामाला लाग. राशीला खूप भूक लागली होती. ती म्हणाली, आई, माझ्यासाठी समोसा ठेवला नाही का? तेव्हा रमाताई म्हणाल्या, एकतर तू घरी उशिरा येतेस आणि वरून तुझी अशी इच्छा असते की आम्ही तुझ्यासाठी नाश्ता सांभाळून ठेवावा. हे माझं घर आहे, काही धर्मशाळा नाही, कळलं का? आणि तू घरची मोलकरीण नसून सून आहेस. मी मोजूनच समोसे मागवले होते. सर्व संपले. राशीचे सासरे मनोहरराव त्यांना आपल्या बायकोच्या तोंडातून पडणारे शब्द ऐकून खूप वाईट वाटले, पण ते काही बोलू शकले नाहीत. राशी जेव्हा स्वतःचे कपडे बदलायला आपल्या खोली जाऊ लागली तेव्हा रमाताई म्हणाल्या, आता जास्त वेळ लावू नकोस, लवकर बाहेर ये आणि उद्या तुझ्या नंदेच्या काही मैत्रिणी तिच्या घरी येणार आहेत. त्यामुळे तुला तिच्या घरी स्वयंपाक बनवायला जावं लागणार आहे. त्यामुळे ऑफिसला सुट्टी घे. आई, मी वारंवार ऑफिसला सुट्टी घेऊ शकत नाही. मागच्या आठवड्यातसुद्धा ताईंच्या घरी पाहुणे आले होते, ज्यामुळे तुम्ही मला सुट्टी घेण्यास सांगितले होते आणि मी सुट्टी घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला माझ्या बॉसच्या 4 गोष्टी ऐकाव्या लागल्या. सर्व काही तुम्हाला नाही, मलाच ऐकावं लागतं. पगार काही फुकट मिळत नाही, त्यासाठी भरपूर काम करावे लागतात. तसंही उद्या ऑफिसमध्ये मला महत्त्वाची फाईल पूर्ण करून द्यायची आहे, तेव्हा मी सुट्टी घेऊ शकत नाही. तेव्हा रमाताई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, ऑफिसचा रुबाब माझ्यासमोर दाखवू नकोस. घर कुटुंब तर सांभाळावंच लागेल. सासरच्या कोणत्याही गोष्टीला तू नकार देऊ शकत नाही. तितक्यात नणंद संजनासुद्धा म्हणाली, हो वहिनी, सासरच्या लोकांना स्वतःच्या पगाराचा रुबाब दाखवू नकोस. स्वयंपाक बनवणे आणि सर्वांना प्रेमाने वाढणे हे प्रत्येक मुलीला करावेच लागते. मग तिला काही जास्त पगार असला तरी सासरच्या लोकांना खुश ठेवावेच लागते. तेव्हा मध्येच रमाताई म्हणाल्या, उद्या जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तुला मदत करायला तुझी नणंदच येईल, कळलं? राशी खोलीत आली आणि डोकं धरून बसली. नवरा लॅपटॉपवर काम करत होता. तो म्हणाला, काय झालं राशी? तू खूप थकली आहेस का? राशी म्हणाली, अनिल, तू तुझ्या आईला समजवत नाहीस. एक तर मी इतकी थकून ऑफिसवरून आली. मला चहा नाश्ता विचारणं तर लांबच गोष्ट. उलट त्यांनी मला 4 गोष्टी ऐकवल्या आणि तसंच मला उद्या ऑफिसला सुट्टी घेण्यासाठी सांगत आहेत, कारण ताईच्या इथे त्यांच्या मैत्रिणी येणार आहेत. अनिल त्याच्या कामामध्ये खूप व्यस्त होता. तो म्हणाला, अगं, तू परत आईच्या गोष्टी मनाला लावून घेतल्यास. आता तू घरची सून आहेस, तर तुला जबाबदारी पण सांभाळावीच लागेल. आणि तुला माहीत आहे की मी आईसमोर तुझ्या बाजूने काही बोलू शकत नाही. नाहीतर आईच्या तोंडातून बायकोचा बैल म्हणून ऐकून घ्यावं लागेल की ती वेगळीच गोष्ट. राशीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि ती विचार करू लागली की घरात स्वयंपाकसुद्धा मीच बनवायचा, ऑफिसलाही मी जायचं आणि नातेवाईकालासुद्धा मीच सांभाळायचं. जणू काय मी माणूस नसून रोबोट आहे. तितक्यातच रमाताईचा आवाज आला, अगं राशी, अजून खोलीत काय करत आहेस? स्वयंपाक कधी बनणार? आम्हाला परत भूक लागली. राशीने विचार केला की आता तिला काय करायचं आहे. डोळ्यात अश्रू घेऊन राशी बाथरूममध्ये गेली आणि तिने तोंड धुतले, ऑफिसचे कपडे बदलले, तिच्या आवडत्या रंगाचा म्हणजेच गुलाबी रंगाचा ड्रेस घेतला, केस विचारले आणि लाईट पिंक कलरची लिपस्टिक लावली, कपाळावर मॅचिंग टिकली लावली आणि पूर्ण आत्मविश्वासाने बाहेर निघाली. तिने एक नजर अनिलवर घातली, पण अनिलने काही खास प्रतिक्रिया दिली नाही आणि ती बाहेर येऊन सोफ्यावर बसली आणि म्हणाली, आई, आज मी खूप थकली आहे. तुम्ही ज्या प्रकारे बाहेरून समोसे मागितले होते त्या प्रकारे जेवणही बाहेरूनच मागवा. आणि हो, यावेळेस जेवण माझ्यासाठी सुद्धा मागवायचं आहे. तेव्हा रमाताई म्हणाल्या, सुनबाई, एकतर उशिराने ऑफिसवरून येतेस आणि वरून जेवणही बाहेरून मागण्यास सांगतेस. मला तुझी मोलकरीण समजली आहेस का? जा
आणि गुपचूप स्वयंपाक बनव. बाहेरून जेवण मागवलं जाणार नाही. आम्ही घरचे जेवण जेवणार. अहो आई, पण आज मी खूप थकली आहे. जर तुम्हाला घरचे जेवण जेवायचं असेल तर तुम्ही स्वतः बनवून घ्या. मी माझ्यासाठी बाहेरून जेवण ऑर्डर करत आहे, असं राशी म्हणाली. तेव्हा रमाताई रागाने म्हणाल्या, अरे अनिल, बघ तुझी बायको काय बोलत आहे. तिची जीभ जरा जास्तच चालत आहे. अनिल काय बोलणार त्याआधीच मनोहरराव म्हणाले, अगं रमा, कशाला गोष्ट वाढवत आहेस. एक दिवस जर बाहेरून जेवलीस तर काही डोंगर कोसळून खाली येणार नाही. मग अनिलसुद्धा वडिलांची बाजू घेत म्हणाला, आई, खाण्यापिण्याबद्दल कशाला इतका गोंधळ घातला जात आहे. आत्ताच समोसे बाहेरून मागवले, खाल्ले होते ना, मग आता जेवणसुद्धा बाहेरूनच मागवून खाऊ. पण रमाताई स्वतःच्या गोष्टीवर ठाम होत्या आणि म्हणाल्या, अरे तसंही राशीला उद्या सुट्टी घ्यायची आहे. मला काही माहीत नाही, पण स्वयंपाक घरीच बनवला जाईल. काय, सुट्टी तेही उद्या का? राशीने टोमणे मारत म्हणाली, मी आता फक्त उद्याच नाही तर कायमची सुट्टी घेते. घरी दररोज 2 वेळा जेवण बनवेन आणि माझी जबाबदारीसुद्धा व्यवस्थित पार पाडेन. हीच इच्छा आहे ना तुमची. हे ऐकताच रमाताई आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, तू हे काय बोलत आहेस. तुम्ही एवढं मोठं घर घेऊन ठेवलं आहे, कर्ज काढून गाडी घेतली आहे. सासरे सुद्धा सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांच्या पेन्शनच्या पैशात आपला खर्च भागणार आहे का. घरात किती खर्च असतात. जर तू नोकरी सोडलीस तर माझा मुलगा एकटा सर्व काय हाताळेल. राशी आरामात सोफ्यावर बसली होती. सासूची गोष्टी ऐकून ती आत्मविश्वासाने म्हणाली, आई, माझी कमाई तर तुमच्यासाठी कधीच महत्त्वाची नव्हती, ज्यामुळे तुम्ही मला इतका रुबाब करून दाखवत आहात. आणि जर माझी कमाई इतकी महत्त्वाची आहे तर तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. मी जेव्हा ऑफिसमध्ये सुट्टी घेते आणि मला ओरडा मिळतात, माझ्यावर जिथे कामाचे ओझे असते, त्यापेक्षा मी स्वरूपी तिथून सुट्टी घेऊन घरात आराम करेन. म्हणजे निदान तुम्ही माझ्यामुळे आनंदात राहाल. आता इतके काम करूनसुद्धा तुम्ही माझ्यावर आनंदी नाही आहात. राशीचे म्हणणे ऐकून रमाताई थक्क झाल्या, कारण त्यांना माहीत होते की मुलगा आणि सून त्यांच्या संयुक्त कमाईमुळेच घरचे सर्व खर्च भागवले जातात आणि यामुळेच सर्व सुखसुविधा मिळतात. सुनीची मोठी कमाई हातातून निसटताना पाहून रमाताई आपली मुलगी संजनाला म्हणाल्या, संजना, तुझ्या घरी तुझ्या मैत्रिणी येत आहेत तर त्यांची व्यवस्था तू स्वतःच बघून घे. त्यासाठी सुनेला ऑफिसला सुट्टी घेण्याची काय गरज आहे. मी सुद्धा तुझं ऐकत बसली. सुनबाई, तुला ऑफिसला सुट्टी घेण्याची काहीच गरज नाही. तू मन लावून ऑफिसमध्ये काम कर आणि जोपर्यंत महत्त्वाचं काम नसणार तोपर्यंत मी तुला ऑफिसला सुट्टी घेण्यास सांगणार नाही. असं रमाताई हळूच म्हणाल्या. राशी म्हणाली, नाही आई, मी ऑफिसला गेली नाही तरच बरं होईल, कारण अनेकदा मला ऑफिसवरून यायला उशीर होतो, ज्यामुळे स्वयंपाक बनवायलासुद्धा उशीर होतो आणि मग तुमचे टोमणे ऐकायला लागतात. ती वेगळीच गोष्ट. यापेक्षा मी घरात राहिलेली बरं. रमाताई म्हणाल्या, राशी, आता तर माझे हातपाय काम करत आहेत. जरी तुला उशीर झाला तरी मी स्वयंपाक बनवून घेईन, पण तू नोकरी सोडू नकोस. मनोहरराव आणि अनिल आता हळूहळू हसू लागले. आता राशीने एका दगडात 2 पक्षी मारले होते. राशी म्हणाली, आई, मी अजून 1 महिना ऑफिसला जाऊन बसते. दरम्यान काही गडबड झाली तर मी लगेचच राजीनामा देईन. रमाताई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, काहीच गडबड होणार नाही. मग मनोहरराव इशारा करून म्हणाले, लवकर जेवण ऑर्डर कर, सुनेला भूक लागली असेल. आणि हो संजना, तू आम्हा सर्वांसाठी चहा बनव. तुझ्या वहिनीसाठी अद्रकचा चहा बनव. ती बिचारी किती थकते. संजना तोंड फुगवून सर्वांसाठी चहा बनवायला गेली. आता तिलाही कळलं होतं की ती आता तिच्या वहिनीचा जास्त उपयोग करून घेऊ शकत नाही. असो, आता राशीला या गोष्टीचा आनंद होत होता की ती नकार देण्यासाठी शिकली आहे. सासरच्या चुकीच्या गोष्टी सहन करून ती खूप त्रासलेली होती, पण आता तिला या ताणतणावातून कायमची मुक्तता मिळाली होती. तर मित्रांनो, अनेक घरामध्ये आजही सुनाची हीच अवस्था आहे. घरात सर्व लोक जेव्हा एकमेकांची मदत करत नाहीत तेव्हा घरातील वातावरण आनंदित राहू शकत नाही. तुम्हाला राशीचा निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.